प्रेमाने बोला धन निरंकारजी. एका बीजे केला नाश, मग भोगिले कणीस. म्हणजे एक बी जेव्हा स्वतःला मातीमध्ये गाडून घेत असतं तेव्हा त्याचं नंतर एक ज्वारीचं कणीस असो किंवा गव्हाचं ते तयार होतं आणि त्याला भरपूर असे दाणे येत असतात. पण ते तयार होण्यासाठी आधी एका बियाला हे स्वतःला मातीमध्ये गाडून घ्यावं लागत असतं. आणि एक बी गाडलं मातीत की नंतर त्यांचा एक फुलाचं झाड पण तयार होतं. तसंच हे संत हे त्या बियाप्रमाणे असतात. कारण संत हे स्वतःच्या आयुष्याचा कधी विचार करत नाही, परिवाराचा विचार करत नाही. हे नेहमी संतांच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. ते स्वतःसाठी जगत असतात, समाजासाठी जगत असतात. जे स्वतःसाठी जगतात त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते आणि जे समाजासाठी इतरांसाठी जगत असतात त्यांची जयंती साजरी केली जाते. म्हणून माणसानं नेहमी हे परोपकारी जीवन जगलं पाहिजे. स्वतःसाठी तर पशुपक्षीसुद्धा जगतात, पण आपण माणूस म्हणून दुसऱ्यासाठी आपल्या हाताने काहीतरी चांगलं कार्य झालं पाहिजे. दुसऱ्याला एखाद्याला आडल्या नडल्याला मदत केली पाहिजे. माणसानं नेहमी परोपकारी असलं पाहिजे. मी आता जसं सांगितलं की एका बीजे केला नाश, मग भोगिले कणीस. प्रेमाने बोला धन निरंकारजी.